या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रामध्ये आपलं स्वागत. तर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज माझ्यासोबत राजश्री मोहिते, एक मुंबईकर युवा बॉडी बिल्डर आहे. परेल मध्ये तिने विशेष असं नैपुण्य मिळवलं होतं, जी आपल्या परेलमध्ये मनीष आडुलकर सर यांना आज बॉडी बिल्डिंगचं लिजंड म्हणून ओळखलं जातं. तर त्यांच्या वतीनं दरवर्षी त्याचं आयोजन केलं जातं. त्यात राजश्रीने भाग घेतला होता. तर आज आपण तिच्यासोबत फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग या विषयावर दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत. ती स्वतः सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे आणि एका जिम मध्ये ती ऍज अ ट्रेनर म्हणून सुद्धा काम करते. राजश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. राजश्री, बॉडी बिल्डिंग, आता तू एक स्पर्धा खेळली, तर ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच महिला आता येऊ पाहत आहे. पण कारण पहिले पुरुषांचा दबदबा हा खूप होता या क्षेत्रामध्ये, तर आता महिला सुद्धा कुठेतरी यामध्ये येऊ बघताय. तर याबद्दल तुला काय वाटतं? सगळ्यात पहिलं तर म्हणजे एका ह्युमनने ह्या क्षेत्रामध्ये उतरणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की खूप असे प्रॉब्लेम्स येतात. मी स्वतः पण एक लेडीज आहे आणि मी जशी स्टार्ट केले म्हणजे 2019 पासून मी स्वतः वर्कआउट करते. वर्कआउट करता करता जिम, घर बघणं, स्वतः वेगळीकडे जॉबला जाणे, स्वतःचा डाईट बनवणे, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर म्हणजे जर तिला पुढे यायचं असेल ना, तर तिला बॅकअप सपोर्ट खूप पाहिजे. बरोबर. आणि खूप कमी महिला आहेत ज्या स्वतः सेल्फ करू शकतात सगळं, की बाबा हा कोण नसेल चालेल, मी एकटी करू शकते. तर खूप चांगली गोष्ट आहे की मुली पुढे येत आहेत, करतायत आणि असंच येत राहावं. अजून पुढे मुली खूप या पुढच्या स्टेजवरती जाव्यात हीच इच्छा आहे. तुझं एज्युकेशन किती झालंय? मी 12th आहे. बरं, पण 12th नंतर असं घरी आई वडिलांना वाटलं नाही की राजश्रीनी कुठेतरी डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा किंवा वकील व्हावा, पण तू हे क्षेत्रच कारण हे क्षेत्र फार वेगळं आहे? कसं आहे, ऍक्च्युली सगळ्यात पहिलं तर लहानपणापासून मला फिटनेसची खूप आवड आहे. मी स्वतः कराटे खेळायची, स्कूलमध्ये स्कूल गेम्स व्हायचे, तर मला पहिल्यापासून आवड होती. ऍक्च्युली मला फील्ड वेगळी चूज करायची होती, पण झाली ही. मी माझा 3 वर्षाचा एनसीसी कोर्स झाला, तर माझा फोकस होता की मी पोलीसमध्ये भरती व्हावं. पण खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला सपोर्ट नाही करू शकत. तर फायनान्शियल कंडिशन एवढी काही घरात स्ट्रॉंग नव्हती. पप्पा एकटेच कमवणारे, बाकी सगळे खाणारे, तर त्याच्यामुळे मग स्वतःच कुठेतरी सॅक्रिफाईस करून जे करायचं. मग जॉबला लागले. मग जॉब करता करता घर, स्वतःचं कॉलेज वगैरे कम्प्लीट केलं, 12वी. मग काय तेच फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या प्रॉब्लेम असतात. याच्यात काय तू सर्टिफिकेशन केलंय? हो, मी 2019 ला IFSC ने जॉईन केली होती लॉकडाऊनच्या नंतर, लॉकडाऊनच्या आसपासच पराग सरांच्या इथे. मग तिकडे मी 3 महिन्याचा कोर्स केला IFSC मधून, सर्टिफाईड झाली. आणि चांगली गोष्ट आहे की सरांनी मला तिकडेच ऑपॉर्च्युनिटी दिली ऍज अ फॅकल्टी, आणि मी 1.5 ते 2 वर्ष मी सरांबरोबर काम केले, पराग सरांबरोबर ऍज अ फॅकल्टी, ऍज अ टीचर म्हणून. आणि तिथून नंतर मग तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये होतं की बॉडी बिल्डिंग खेळायची, मला खूप आवड होती अशी बॉडी बिडी बनवायची. मग त्याच्यानंतर माझा फोकस मग सगळा बॉडी बिल्डिंग साठीच वळला. मग थोडं स्वतःसाठी पण सेल्फ करायचं होतं, मग त्याच्यामुळे मी थोडा तो गिव्हअप करून मग मी ह्याच इंडस्ट्रीमध्ये घुसलो. ज्यांना एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं लिजंड म्हणून बोललं जातं, म्हणजे मनीष सर, असे खूप सारे बॉडी बिल्डर आहेत. सुहास खामकर, संग्राम चौगले, श्याम राहटे सर, तर यांच्या लाईनीमध्ये मनीष सर सुद्धा आहेत. तर मनीष सरांमार्फत दरवर्षी स्पर्धा भरवली जाते, भव्य दिव्य स्पर्धा, संपूर्ण एक राज्यस्तरीय स्पर्धा असते परेल श्री. तर ह्या स्पर्धेत खेळण्याचं तुझं कसं ठरलं नेमकं? कारण तो एक कॉस्ट्युम घालून स्टेजवर परफॉर्म करणं,
माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स नव्हता. सगळ्यात पहिली गोष्ट, लास्ट इयर जेव्हा मनीष सर आमच्या जिम मध्ये आले होते ना, तर माझा गोल ह्या वर्षी खेळायचा होता बॉडी बिल्डिंग. पण लास्ट इयर मी सरांना म्हणजे खूप घाबरत विचारलं की सर अशी माझी फिजिक आहे, सध्या माझी फिजिक अशी आहे आणि मला खेळायचंय. तर सरांनी मला खूप म्हणजे त्यावेळेला एकदम पॉझिटिव्हलीच रिप्लाय दिला की काय तुझ्यापेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीची मुली येतात तिथे आणि तुझी बॉडी तर प्रेझेंटेबल आहे, तर तू ऍज तुला खेळायचंय, तू खेळू शकते, स्टेज परफॉर्म करायला तू उतर, म्हणजे तुला एक कॉन्फिडन्स येईल, तू अजून पुढे जाऊ शकते ह्याच्यामध्ये. मग सरांनी तेव्हा मग त्यांनी ग्रुपमध्ये मला तिथे ऍड केलं. म्हणजे कुठलीही कॉम्पिटिशन असेल तू जा. सरांनी स्वतः मला फोन केले की तू इथे आहे कॉम्पिटिशन, तू जा. मग सगळ्यात पहिले तर भाईंदरला गेस्ट पोजिंग होती आणि ऍक्च्युली खरंच मला माहिती नव्हतं की ती गेस्ट पोजिंग आहे. मला बॉडी बिल्डिंगच्या हिशोबाने गेली होती कॉम्पिटिशनच्या. मग तिकडे पण सर आले होते. मग ते फर्स्ट माझं भाईंदरचं. मग तिकडून नंतर मग सरांनी थोडं जसं आहे डाईट सांगितला, वर्कआउट सांगितला. मग मी विचारायचे सरांना, सर यायचे जिम मध्ये, नाहीतर कधी फोन वगैरे मेसेज वगैरे. मग सरांनी मला खूप हेल्प केली याच्यामध्ये. म्हणजे असे सरांनी बघायला गेलं तर फर्स्ट नाव तर सरांचंच आहे, मनीष सरांचं. कारण की त्यांच्यामुळेच मी बहुतेक या फील्डमध्ये उतरायचं. कारण की खूप कमी लोक असतात जी मुलींना पुढे टाकायचं असतात. कारण की मी ह्याच्या अगोदर खूप जणांना विचारलं होतं, असं नाही म्हणजे नावाने करू शकत, पण आहे की सर मला करायचंय. पण एक मुलगी म्हणून मग सगळ्यात अरे कशाला करते यार, म्हणजे काय गरज आहे, पैसे खूप जातात. आणि पैसे सोड, तुझी मुलगी आहे. माझी स्वतःची माझी एक मुलगी आहे, 14 वर्षाची मुलगी आहे. तू कसं करणार, मुलगी आहे, तू करणार कसं होणार. पण सरांकडनं निगेटिव्ह कधी थॉट्स आलेच नाही. सरांनी जेव्हा बघितलं तेव्हा पॉझिटिव्हलीच बोललं. मग त्या हिशोबाने मग सरांनी मला ह्याच्यामध्ये मग नंतर मग सर बोलले की माझे पण आहे परवेश्री खेळ. ठीक आहे. आणि खरंच मला वाटलं नव्हतं की मला फिटनेस पण लागेल. म्हणजे माझ्या डोक्यातच तो नव्हता की मी फक्त असं म्हणजे हा मला खेळायला जायचंय, म्हणजे मला स्टेज परफॉर्म करायचंय, मला खेळायला जायचंय, माझ्या डोक्यामध्ये हेच. पण फिटनेस लागेल हा खरंच मला आश्चर्यचकित होता की मी लागली तिथे. आता तुझं वय किती आहे रिसेंटली? आता 34. पण या फील्डमध्ये खूप साऱ्या महिला आहेत बॉडी बिल्डर. तुझी फेवरेट कोण आहे? दीपा मॅम. दीपा सर. पण मॅडमांच्या अंडर कधी गायडन्स घेतलं? हो. मॅडमचा एक अनुभव काय? मॅडम खूप हेल्पफुल आहेत. मी खरंच बोलते. म्हणजे ऍक्च्युली माझा मित्र आहे, तर त्याने मला सांगितलं की दीपा मॅम खूप हे करतात. आणि मी मॉर्निंगला 5 वाजता ना असं सहज आणि मॅमचं असं हे आला इंस्टाग्राम मध्ये, असं स्क्रोल आला. तर मी मॅमला सहज मेसेज केला, हाय मॅम, की मला बॉडी बिल्डिंग करायची. हार्डली 5 मिनिटांमध्ये मॅमने मला रिप्लाय दिला. हार्डली हा ठीक आहे, तुझी फिजिक वगैरे बोलली, माझे मी फोटोज वगैरे पाठवले. मग मॅमने मला गायडन्स केला की तू हे कर ते कर, डाईट असं ठेव, हे ठेव, लास्टचे 3 दिवस पाणी ड्रॉप कर. म्हणजे मॅमनी फर्स्ट त्यांनी पण माझ्यासाठी खूप केलेलं आहे आणि करतात अजून सुद्धा करतात, असं नाही. खरी गोष्ट. ते खूप हेल्पफुल आहेत माझ्यासाठी. पण जेव्हा तू स्पर्धा खेळली पर्याय, तर एक तुझा तेव्हा डाएट कसा होता काय, आणि एक सुरुवातीला डाएट करताना किती त्रास झाला? एक तर डाईट मध्ये मला एवढा प्रॉब्लेम्स नाही आला, कारण की माझं शेड्यूलच तसं आहे. म्हणजे 2019 मध्ये पहिल्यापासूनच असं नाही बोलू शकत की माझी डाईट कधी हल्ली किंवा मी कधी असं बाहेरचं कधी आवडीने खाल्लं की हॉटेलमध्ये बसलो, हे खाल्लं, ऑइली खाल्लं. माझं लाईफस्टाईल तशी नव्हतीच की जंक फूड खावा, हे खावा. कधी मला आवडलं पण नाही. त्याच्यामुळे मला एवढी डिफिकल्टी नाही आलं की जंक फूड बंद करा, ऑइली बंद करा, स्पायसी खाऊ नका, फक्त चिकन आणि ते फ्रेंच बीन्स वरती राहावा, असं मला नाही काय वाटलं ना. मला कधी गोड खायची आवड होती, त्याच्यामुळे मला एवढं डिफिकल्टी नाही आली. पण ते लास्टचे मुवमेंट जेव्हा होतं एकदम क्रेविंग्स व्हायचे लास्टचे 4-5 दिवस की यार फक्त चिकन आणि ते फ्रेंच बीन्स वरती, फक्त सलाड वरती, पाणी ड्रॉप झालंय. मग त्यावेळेला थोडी डिफिकल्टी यायची, क्रेविंग्स खूप व्हायची रात्रीच्या वेळेला. मग त्यावेळेला पण 1-2 म्हणजे मॅमला विचारलं, मॅम खूप क्रेविंग्स होत आहेत. मॅम बोलले की तू असं, म्हणजे त्यांनी मला सांगितलं की हे खा, जर तुला जास्तच क्रेविंग्स व्हायला लागले तर ते खा, बाकीचं काय खाऊ नको. बोलले ठीक आहे. व्हायचेच क्रेविंग्स वगैरे ते होतात, पण ते आपलं स्वतःची सेल्फ कंट्रोल पाहिजे की आपण काय खाल्लं पाहिजे, कंट्रोल ठेवलं पाहिजे. हो, कारण हा बॉडी बिल्डिंग गेमच असा आहे, डिसिप्लिन. हो, आणि तुमचा डाएट काय तो महत्वाचा असतो. पण कॉम्पिटिशन जेव्हा तू खेळलीस, घरातून कधी विरोध झाला नाही का तुला? कारण ह्या पुरुष प्रधान देशामध्ये
महिला आता ह्या ते माझ्या stage वर लाईफ येतात. मध्ये खूप असं म्हणजे हा. ना की माझ्या फॅमिलीचा सपोर्ट असं बघायला तर नाहीये. हा, हा, माझे जेवढे आता कॉम्पिटिशन लास्ट इयर झाले, हा, हा, हा. एकाही कॉम्पिटिशन मध्ये माझी फॅमिली नव्हती, कशाला हा. खोटं बोलू नव्हती. हा, बरोबर. मी एकटीच गेली होती हा. जिथे गेली होती. हम्म, हम्म, हम्म. वडिलांनी मला नकार दिला होता, म्हणजे बॉडी बिल्डिंग साठी तर कधी ते हेच नाही केलं, हा. पण त्यांनी मला जिम साठी नकार दिला होता की तू हा. वर्कआउट हा. नको करू, हा. तू घरातच कर तुला जे हा, करायचं. बरोबर. हा. पण मी खूप हट्टी आहे. हा, हा, हा. तर हा. मी एक दोन दिवस नाही गेली, हा. परत स्टार्ट केलं वर्कआउट, हा, हा. परत जिमला गेली, परत माझं आहे ते रुटीन चालू हो. केलं. त्याच्यामुळे मग वडील बोलले की नाही आता हा. हिला जे करायचं ते करू. हा, हा. आणि कसं शेवटी हम्म, आपण जेव्हा प्रोग्रेस करतो ना तेव्हा हम्म. भले आई वडील आपल्याला बोलत नाहीत खरी गोष्ट आहे. हा. की तू असं केलं तसं, पण कुठे ना कुठेतरी त्यांना पण असतं यार हा किती माझी मोठी हो, मुलगी बरोबर, झाली की यार ती माझं नाव घेते आता पुढे हा. जाऊन. तर ते भले तोंडावरती नाही बोलत, पण हा. शेवटी त्यांच्या मनामध्ये कुठे ना तरी कुठे येतच की यार माझी मुलगी Yes. एवढ्या स्ट्रगल मधून ती इथपर्यंत चालली. हा. येतं ते हो. भले बोलत नसतील मला, पण हा. हा, येतं बरोबर. त्यांचं. पण कुठेतरी असं कोणासारखं म्हणजे आता तुझे वडील तुला जिमला जाऊन हा. देत नाहीत, पण अशा बऱ्याच मुली आहे की त्यांना खूप काही करायचं आहे पुढे येऊन, पण आई वडिलांच्या दबावाखाली आज बरेच जण घरातच कोंडले हो. गेलेले. याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे बरेच आता त्यांचे आई वडील कोणाचे बघत असतील तर त्यांना काय बोलशील याबद्दल? मी फक्त एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही हा. मुलांना प्रोत्साहन देताना, हो, हो. ती पण एक हम्म. बोलतात ना आपण जसे सगळेजण मनुष्य आहे तसे ती पण माणूसच हो, आहे. बरोबर. तिच्या पण इच्छा आहे, तिच्या पण आकांक्षा आहे, हो. तिला पण कुठेतरी हा. अशा स्टेजवर जायचं असतं. हम्म. तर जसं तुम्ही मुलांना फ्री डे सोडलंय ना, हा. तसं मुलींना पण फ्रीली सोडा. हो. असं नाही की मुली फालतू जातात कुठे. हो, हो, हो. जेव्हा आपण बर्डन एखाद्या कुणावरती टाकतो ना, भले मुलगा असेल ना मुलगी असेल, हा. जेव्हा जास्त बर्डन येतं ना तेव्हा ते आउटलाईनला जातात. हो, बरोबर. पण तुम्ही जर त्याला चांगल्या वे मध्ये घेताय, हा. आता तिला फिजिक बनवायची, हा काय हा. खराब प्रकार नाहीये हो. किंवा हा. काही नशा नाहीये, नाहीतर तुम्ही असं काही फालतूपणा काय करत खरी नाहीये. गोष्ट. ते चांगलीच करते, उलटीचे स्वतःच्या बॉडीला रिप्रेझेंट करते, हो. स्वतःला चांगलं ठेवायचा प्रयत्न करते. बरोबर. ती देशाला दाखवते, दुनियाला दाखवते की बाई मी पण चांगली आहे, हो. मी दिसायला छान दिसते. हो, हो. तर तुम्ही तिला हेल्प करा. हो. तिला निगेटिव्हली नका घेऊ की तू बरोबर. हाफ चड्डी घालते, बरोबर. मग तू स्टेजवरती कशी हा, जाशील, बरोबर. तू हा. सँडो बॉडी घालते, तू हो. कशी जाशील. हा. अरे मुलं तर नागडी फिरतात ना. हो, खरी गोष्ट. मग तुम्ही त्यांना का नाही अडवत? हो. तुम्हाला मुली बघतात, हा. मग तुम्ही तेव्हा मुलींना काय असं अँबिलन्स वाटत नाही का? अरे हा तर हाफ चड्डीवरती आहे, हा. कसं बघणार याला, हा. आम्ही डोळे बंद करून बसू का? बरोबर. हा. मग तुम्ही तसं नका ना निगेटिव्हली. तुम्ही बोला ना हा ठीक आहे, मुलं जर स्टेजवरती उतरतात तुम्ही पण उतरा, हो, बरोबर. सही बात. कारण हे समान आहे. हा, बरोबर. तुम्ही हे नका बोलू की मुली हो, डाऊन आहेत, हो, हो. मुलं अप आहे. हा. ते ऍक्च्युली हे सगळं घरापासूनच स्टार्ट होतं. हो, बरोबर. कारण की जेव्हा घरातलेच निगेटिव्हली बोलायला लागतात ना, तेव्हा हा, हा. मुली पण बाहेर जाणार, मग दुनिया पण हेच बोलणार आपल्याला हा. की यार तू शॉर्ट्स त्यामुळे मुली वरती आहे. प्रगती करू हो, शकत नाहीच करू शकत, कारण की हा. घरातूनच पॉझिटिव्हली वातावरण नाही भेटत ना. हा. पण जेव्हा आई वडील किंवा भाऊ, आता माझा भाऊ खूप सपोर्ट करतो, छोटावाला भाऊ म्हणजे एवढा हेल्पफुल आहे ना की तो मला आता मग बोलतो ताई तू कुठे जाशील मला सांग, मी आहे. हो. तर घरामध्ये एक तरी असं मनुष्य हो, पाहिजे पाहिजे. की जो बॅकअप सपोर्टला पाहिजे. हो, भले खरी गोष्ट आहे. घरातले बाकी नसतील, हा, हा. तो बोलायला आहे किंवा ती बोलायला आहे, आई आहे बोलायला, करू द्या तिला, हा, हा, हा. आहे ती करते ना, चांगलंच करते ना, काय वाईट नाही ना हो. करत आहे. हम्म, हम्म, मग तुम्ही जर मुलांना प्रोत्साहन करता तर मुली पण नाव करा. बरोबर. हा. मुलं तर उलट मी बोलते मुलं आता फालतू चालले. म्हणजे या लाईन मध्ये येऊन मी तर स्वतः मी जिम ट्रेनर आहे आणि मी बघते मुलांना. हो. मुलांना पेशन्स नाहीयेत, हो. आताच्या मुलांना हो. पेशन्स नाही, त्यांना अशीच बॉडी पाहिजे, अशी हा, म्हणजे लगेच हा. शॉर्टकट. तर ऍटलिस्ट हा. तुम्ही मुलींना वेळ तर द्या, हो. त्यांना स्वतःची हा. प्रगती करायला वेळ तर द्या तुम्ही. हम्म. जेव्हा ते नाही करणार ते स्वतःच गिव्हअप करतील, हो. पण तुम्ही हा. स्टार्ट व्हायच्या अगोदरच बोलतो नाही होऊ शकत, नाही होऊ नको शकत. करूस, हा, बरोबर. असं नका करू. हे एवढंच आहे की बरं. हम्म. शेवटी तुमचं नाव मोठं होणार आहे. हो, हो, हो. तुम्ही तुमची मुलगी त्या स्टेजला गेल्याच्या नंतर हा. जेव्हा आई वडिलांचं नाव घेणार तर तुमचं नाव मोठं होणार बरोबर. आहे. एक तू परत परुळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्टिफिकेशन हो. केलं, तुला खूप छान डीप नॉलेज असं हो. तुला भेटलेलं आहे. पण बऱ्याच महिला आता तुझी ही इंटरव्ह्यू बघताय, बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असा असतो की मला 2 महिन्यावर घरी लग्न आहे, परत काही मुली असतात माझं लग्न आहे 3 महिन्यावर. तर हे 2 आणि 3 महिन्याच्या या कालावधीमध्ये कधी फॅट लॉस होऊ शकतं का? फॅट लॉस आहे ना, हा. हे कॉन्सेप्ट खूप वेगळं आहे. म्हणजे बोलायला गेलं तर फॅट लॉस हा खूप वेगळाच प्रकार आहे. हम्म, हम्म. म्हणजे ज्या मुलीचं वजन 100 ते 120 केजी आहे किंवा मुलाचं वजन, हा. ते 2 ते 3 महिन्यामध्ये कमी होणं खूप कठीण आहे. बरोबर. हा. आणि खूप असे ट्रेनर्स मी स्वतःहून बोलते की ते लोक बोलतात सूप प्या, लिक्विड डाएटवर ठेवा, हा. त्याने तुमचा फॅट लॉस नाही होत, तुमची हेल्थ अजून खराब अजून होते. खराब होते.
तुमचा मसल लॉस होतो. बरं. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभरामध्ये लग्न करायचंय तर तुम्ही वर्षाच्या अगोदरपासून तुमचा डाईट चेंज केला पाहिजे. 3 महिन्यामध्ये तुमचा डाईट चेंज करून तुम्ही वर्कआउट हार्ड करून तुम्ही तुमच्या बॉडीला स्ट्रेसमध्ये टाकता, कारण ते सडन होतं, ते खूप सडन होऊन जातं यार. म्हणजे बॉडी आहे ना रिएक्ट नाही करू शकत की यार काय होतंय. म्हणजे काल मी पिझ्झा खात होतो आणि आज डायरेक्ट डाळ भातावरती आलो. बरोबर. म्हणजे मी रात्री झोपलो होतो आणि डायरेक्टली मला एकदम बॉडीला एकदम स्ट्रेस लेवलमध्येच घेऊन जातात. ते टेम्पररी ठीक आहे, पण तुम्ही जर बोलता 100 kg आहे आणि सडनली मला 30 kg कमी करायचंय आणि मला स्लिम व्हायचंय तर ते इम्पॉसिबल आहे. तुम्हाला डाईट हा कॉन्सन्ट्रेट बोलतात ना कंटिन्यू ठेवला पाहिजे. तुमचा शेड्यूल पॅटर्न प्रॉपर ठेवला पाहिजे. हार्डली तुम्ही वर्ष 1.5 वर्ष तरी हा पॅटर्न जेव्हा ठेवाल ना तेव्हा तुम्ही कुठेतरी जाऊन बोला हा माझा फॅट लॉस होतोय. खूप मग तुम्हाला खूप घासावी लागते. बरोबर, ते तर आहे. तर तुम्ही 2-3 महिन्यामध्ये नाही बोलू शकत की तुमचा फॅट लॉस होऊ शकतो आणि ते एकदम ग्रास्पिंग नाही होऊ शकत. मग तुम्ही ते नंतर जर तुम्ही केलं तुम्ही धावपळ करून किंवा डाईट करून, लिक्विड डाईट करून किंवा सकाळी झोपेतून झोप मोड करून तुम्ही 2-2 तास वर्कआउट करताय, वॉटर लॉस करताय, पण ते टेम्पररी. नंतर तुम्ही लग्न झाल्यावर काय ना तुमचं जे अचिव्हमेंट आहे ती कम्प्लीट झाली ना की तुम्ही परत आहे त्या डाईटवरती. खरी गोष्ट आहे. मग परत बोला अरे यार जिम करत होती तोपर्यंत माझी कमी होती आणि जिम केली की अजून सुटली नाही. अरे तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बॉडीचे काय करताना हे तुमचा प्रॉब्लेम. मला पण खूप असे आले होते. म्हणजे माझी स्वतःची बहीण आहे, ती बोलते तू आता चालू केलंस आता तू बारीक होशील मग सोडल्याच्या नंतर परत जाडी होशील. अरे बोलले हा कॉन्सेप्टच नाही. जर तुम्ही वर्कआउट करता तर तुम्हाला भूक लागते, तुमची एनर्जी सगळी तिकडे जाते. पण तुम्ही जर वर्कआउट नाही करते तुमच्या बॉडीला सेट झालंय, ती आता जेवण तुमचं सेट झालंय, तुम्ही वर्कआउट सोडलात, ऍपिटाईट तुमचा कमी नाही झाला ना, पण तुम्ही आहे तेवढंच खाता, मग बॉडी घालवेल कुठे, शेवटी फॅट मध्येच येणार. मग हा कॉन्सेप्ट खूप जणांना नाही समजत, सर्कल तसं चालू राहतं. आणि मग नंतर जिमच्या नावाने बोलतात की जिम सोडलं की जाडी झाली, जिम सोडलं की जाडी. अरे जिम सोडलं म्हणून नाही जाडी, तुझा डाईट चुकीचा केलास म्हणून तू डाईट जाडी झालीस. राजश्री, एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की बऱ्याच वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत असतात की जिम मध्ये अशा व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि यामुळे कुठेतरी फिटनेस इंडस्ट्री बदनाम होऊ पाहते. तर याबद्दल तुला काय वाटतं? कसं आहे माहिती का, आता हार्ट अटॅक आहे ना, हा असं पकडून झाला की हा लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसाला येऊ शकतो. बरोबर. खूप साऱ्या अशा गोष्टी त्याच्या पाठीमध्ये. हार्ट अटॅक हा एका कारणामुळे नाही येत, त्यासाठी ना खूप डिझिसेस आहेत. कधी ब्लॉकेजेस निघतात, वेन्स मध्ये ब्लॉकेजेस असतात, हार्ट मध्ये ब्लॉकेजेस असतात. कधी कधी काही माणसांना खूप कार्डिओ करतात. कार्डिओ करून करून त्यांच्या हार्टचे जे वेसल्स असतात ना, जे त्यांची वॉल्स असतात ते ठीक होऊन जातात किंवा एकदमच पातळ होऊन जातात. खूप सारे असे कॉन्सेप्ट आहेत की ते एका कारणामुळे हार्ट अटॅक येत नाही. आणि जर कोण बोलत असेल ना की जिममुळे हार्ट अटॅक आला तर तो चुकीचा कॉन्सेप्ट आहे. जिममुळे नाही आलेला, तुमच्या ऑलरेडी तुमच्या हार्टमध्ये तुमच्या वेन्स मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होता. म्हणजे काही जण एक आजार पण जवळ आल्यानंतर जिम लावतात. माझा समजा त्याला पहिलंच हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला सांगितलं तू वर्कआउट कर किंवा कार्डिओ कर, तो अंडर ऑब्झर्वेशन मध्ये केला तर ठीक आहे. तो स्पीडने पळतोय 10च्या 15च्या स्पीडने कार्डिओ ट्रेडमिलवरती पळतोय, पण त्याचे हार्टचा बोलतात ना त्याच्या हार्टचा स्टॅमिनाच तेवढा नाहीये की तो 10च्या आणि 15च्या स्पीडने पळावा. खरी गोष्ट आहे. पण तू पळतोयस. शेवटी हार्ट पण त्याच्यात जेवढं कॅपॅसिटी असणार तेवढंच तो लोड करून घेणार ना, आणि तो आउट ऑफ लोड झाला की तो काय करणार, फेलच होऊन जाणार. मग खूप सारे असे काही मुले आहे की ऑनलाईन गुगलवर सर्च करतात की फॅट लॉस साठी कोणते इंजेक्शन घेतले पाहिजे मसल गेनिंगला, तर हे त्यांच्यावरच एक्सपेरिमेंट करतात स्वतःवर, कोणाच्या गायडन्स खाली घेत नाही. तर याच्यामुळे पण येऊ शकतो. हो. मग कसं माहितीये का, जेव्हा आपण स्टेरॉइड्स वगैरे घेतो, आता खूप मुलं GH वगैरे टाकतात. GH म्हणजे ग्रोथ हॉर्मोन. तर ग्रोथ हॉर्मोन म्हणजे आपली बॉडी पूर्ण सेल्सने बनलेली आहे, त्या सेल्सला वाढवायचं काम करतो. मग तो मसल सेल्स असेल, बोन सेल्स असेल, तो कार्डियक सेल्स असेल किंवा आपला स्मूथ सेल्स असेल, कुठलेही सेल्स असेल तो वाढवायचा प्रयत्न करतो. आता हार्ट पण हा एक सेलने बनलेला आहे. मग तो सुद्धा काय करतो, वाढतो. मग ते एक जर तुम्ही कुणाच्या तरी ऑब्झर्वेशन खाली ते डोसेज घेताय
तर तो तुमचं पहिलं ब्लड चेक करेल, तुमचं हार्टचं प्रॉपर चेक करेल की तुमच्या काय आहे काय नाही, तुम्हाला डोसेज किती घेतलं, डॉक्टरला कन्सल्ट केलं की सर मला हे करायचंय आणि मी किती डोसेज घेऊ. तर तुमच्या ब्लड रिपोर्ट, तुमचं फिजिक बघून, तुमचं वय बघून, तुमचा इंडोरन्स बघून, सगळं बघून नंतर तुम्हाला सांगणार की भाई तू एवढाच टाक, तुझ्या बॉडीला एवढीच गरज आहे. पण गुगल बघणार, हे बघणार, 2 ml टाका, 3 ml टाका, अल्टरनेट टाका, हे टाका, ते टाका, ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःची बॉडी नाही माहिती की तुमची कुठल्या लेवलला आहे. जेव्हा समोरचा माणूस बघतो ना, अरे तुझी बॉडी ह्या लेवलला आहे, त्या लेवलला आहे, ब्लड चेक होतं, तुमचा इंडोरन्स चेक केला जातो, त्याच्यानंतर समजतं की तुमची बॉडी ह्याच लेवलला आहे आणि तुम्हाला एवढीचीच गरज आहे. जर तुम्हाला एवढ्याची गरज आहे आणि तुम्ही एवढे घेताय, बॉडी काय करणार, शेवटी तिला उलटा रिएक्ट करणार ना. मग कॉन्सेप्ट हाच आहे की तुम्ही नॉलेज घ्या पहिलं. कुठलीही गोष्ट करताना, कुठलंही टाकताय ना, तर तुम्ही नॉलेज घ्या. जर तुम्हाला नाही माहिती ना, कोणतरी मोठा माणूस शोधा ज्यांना नॉलेज आहे, त्याच्यातला तज्ञ, त्याच्याकडे जावा. तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही पुस्तकं वाचून ते सर्च करा, कुठल्या डॉक्टरला कन्सल्ट करा. डॉक्टरला माहिती असतं की मला हे घ्यायचंय, हे अॅनाबॉलिक आहे किंवा हे आहे आणि मला ह्याच्याबद्दल माहिती सांगा. मग तो तुम्हाला सांगेल की हे कशासाठी युज होतं, कुठल्या माणसानं युज केलं जातं, कुठल्या लेवलला युज केलं जातं, कुठल्या लेवलला गेल्याच्या नंतर किती डोसेज देतात, तेव्हा तुम्हाला समजणार. तर तुम्ही समोरचा बोलतोय हा ठीक आहे मला करायची, हा ठीक, तर ते चुकीचं आहे. तुम्ही पहिला विचार करा. तुमची बॉडी एकदाच भेटणार आहे, तुम्ही जे करता ते एकदाच करणार आहे, 10 वेळा नाही. तर तुम्हाला लॉंग टर्म टिकायचं असेल ना ह्या ग्रुपमध्ये, ह्या फील्डमध्ये, तर तुम्हाला ते समजून उमजूनच केवढं केलं पाहिजे, असं झटकीपट नाही करायचं ते. बरोबर. एक राजश्रीच्या ह्या संपूर्ण नॉलेज वरून असं बघायला भेटतंय की खूप छान नॉलेज आहे. वेल सर्टिफाईड ट्रेनर कशाला म्हणतात हे एक उत्तम उदाहरण आहे. पण एक महत्वाचा मुद्दा राहिला माझ्या मनात, टर्मिन ह्या गोष्टी खूप लोक घेतात आणि त्याच्याने माणूस येडेचाळे करायला लागतं. म्हणजे आपण बोलतो काय, आपल्याला बोलतो काय, हे काय नेमका प्रकार आहे? टर्मिन पण हा एक अॅनाबॉलिकचा प्रकार आहे आणि ऍक्च्युली तो नाहीच घेतला पाहिजे, कारण की तो खूप एक्स्ट्रीम लेवल आहे. म्हणजे हे स्टेरॉइड तर छोटे छोटे आहेत, म्हणजे टेस्टो वगैरे, अनावर वगैरे, हे सगळे एक मॉलिक्युल्स आहेत, ते छोटे छोटे, पण तो खूप हाय लेवलचा गेला. म्हणजे माणसाला ना त्या झोन मध्ये टाकून देतो. जसं आपण नशा बिशा करतो ना, गांजा वगैरे पितात ती लोक, त्या नशेमध्ये जातात. ऍक्च्युली ती लोक तेच करतात. म्हणजे त्यांना वेट उचलायचं आहे, त्यांना वजन करायचं, पण बिना टर्मिन घेता ती लोक करूच नाही शकत आणि ती बॉडीला हॅबिट लागून जाते. म्हणजे कुठल्याही गोष्टीची आपल्याला हॅबिट लागते ना, तसं त्यांना ती हॅबिट लागली की मी टाकलं तरच मला वेट जाणार, नाहीतर मला वेटच नाही जाणार. मग ते ऍक्च्युली कॉन्सेप्टच चुकीची आहे आणि ते केलं तर मग तुम्हाला तसा परफॉर्म केला पण पाहिजे. असं नाही की खूप जण घेतात, पण बोलतात ना की तुम्हाला लेवल बघा, तुमची लेवल बघा, तुमची बॉडीची एक्सपेक्ट करते की नाही त्या बॉडीला, तुम्ही घेताय खरं, ती तुम्हाला त्यावेळेला दाखवते, तुमचा त्याचा प्रोग्रेस दाखवते. म्हणजे हिथे घेतलं की हा 100 kgचा वेट, अरे मारला, पण ते तुमची बॉडी नाही करत आहे, ते तुमच्या आतमध्ये जे गेलंय ना ते करते. पण तुमचा सेल्फ स्ट्रेंथ तेवढा नाहीच आहे. एवढे 200 kg डेडलिफ्ट, ओव्हरहेड प्रेस, तुमचा स्ट्रेंथ तेवढा नाहीये. ते तुमचं मॉलिक्युल गेल्यामुळे झालंय, म्हणून तुम्ही मेंटली तिकडे गेलात. तुम्ही बॉडीने स्ट्रॉंग नाहीये, तुम्ही मेंटली तिकडे स्ट्रॉंग झाला. मग ते न घेता पण तुम्ही करू शकता, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. म्हणजे एक राजश्री मॅडमनी खूप छान मुद्दा मांडलाय की टर्मिनच्या खूप आहारी गेलेला आजचा हा तरुण वर्ग. आपण मागे सुशील शिखरे सर म्हणून जे आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, त्यांची आपण मुलाखत घेतली होती. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक तरुणांना चांगला सल्ला दिला होता, ते तुम्ही मागच्या इंटरव्ह्यू मध्ये ऐकलंच असेल. तर राजश्रीला एक शेवटचा आपण प्रश्न विचारू, जास्त तिचा वेळ घेणार नाही. राजश्री, फॅट लॉस हा मुद्दा महिलांच्या मनामध्ये कायमचाच आहे. एक फॅट लॉस साठी तू काय त्यांना गाईड करू शकते? सगळ्यात पहिले तर आपला डाईट चेंज करा. आपली जे सेल्फ रुटीन आहे, म्हणजे आपल्या डेलीची रुटीन आहे ते चेंज करा. म्हणजे जंक फूड खावा, नाही खायचं नाही असं, म्हणजे मन आहे आपण खातो, म्हणजे कधी पिझ्झा खाल्ला, कधी बर्गर, मन आहे तेव्हा खावा. पण तुम्ही डब्बा नाही दिला म्हणून वडापाव खावा, अरे त्याच्या अल्टरनेट तुम्हाला अजून पण ऑप्शन्स आहेत. वडापाव एक ऑप्शन नाहीये किंवा पिझ्झा ऑप्शन नाहीये, तुम्हाला अजून पण ऑप्शन्स आहेत.
तर तुम्हाला स्वतःला चेंज करायचंय. हो. तुमची जर बॉडी चेंज करायची आणि स्वतःला, तर तुम्ही स्वतः चेंज व्हा. तुमचं लाईफस्टाईल चेंज करा. वेळेवरती उठा, वेळेवरती झोपा, वेळेवरती खावा. बरोबर. कारण की बोलतात ना, डाईट हा खूप मोठा पार्ट आहे आपल्या लाईफमध्ये. खरी गोष्ट आहे. वर्कआउट तुम्ही डेली करू शकता, पण डाईटला ना खूप असं स्ट्रगल करावं लागतं. डाईट करायचंय, ह्या टायमावरतीच खायचं. आणि माहिती मला लाईफस्टाईल अशी की आपल्याला धावपळ करावीच लागते. नाही असं नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये धावपळ आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. डाईट होत नाही, पण डाईट होत नाही याचा अर्थ असा नाही घरातलं जेवतो ना आपण, तेच घरातलं जेवण आपल्याला जेवायचं, फक्त थोडं चेंज करायचं. बाकीचं काय करायचं नाही. आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन ठेवा, वर्कआउटला जावा, सगळं तेच आहे लाईफ. म्हणजे राजश्री बद्दल मी मगाशी तुम्हाला बोललो की स्टर्ड बद्दल महिलांना फार कमी नॉलेज असतं. म्हणजे जे ऍज अ ट्रेनर म्हणून जे काम करतात जिम मध्ये, पण ती एक फॅकल्टी म्हणून सुद्धा तिने काम केलेलं आहे पराग परुळेकर सरांच्या अकॅडमीमध्ये. राजश्री, तू आतापर्यंत ह्या स्टेज पर्यंत येऊन पोहोचले, कॉम्पिटिशन खेळली तू, तर एक सक्सेसचा मंत्र काय तुझ्या? या लेवल पर्यंत तू आता येऊन पोहोचले, एक चांगली ऍज ट्रेनर म्हणून तू काम करते. आता ह्याचा मंत्र म्हणजे काय माहिती का, सगळं वेळेवरती करा. म्हणजे डाईट असो, वर्कआउट असो. माझा स्लीप पॅटर्न खूप खराब आहे, मी कशाला खोटं बोलू. म्हणजे हार्डली मी 4 तासाची झोप घेते. खूप जण बोलतात की झोप पाहिजे, झोप पाहिजे, रिकव्हरी पाहिजे, झोप पाहिजे. पण आपली लाईफस्टाईल अशी आहे ना की पहिल्यापासूनच माझी फक्त हार्डली 4 ते 5 तासाची झोप होती. तर जी झोप भेटते ना, त्याच्यामुळे तुम्ही निवांत झोपा. फक्त डिसिप्लिन ठेवा. डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे. तो जेवणामध्ये असेल, वर्कआउट मध्ये असेल, तुझ्या लाईफस्टाईल मध्ये असेल, डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे. तुम्ही काय खाता त्याच्याशी महत्व नाही, तुम्ही किती खाता, कोणत्या क्वांटिटीमध्ये खाताय, ते खूप महत्वाचं आहे. डिसिप्लिन पाहिजेच बॉडीमध्ये. दिवसभर तू किती तास फ्लोअरवर असते जिम मध्ये? मी 9 तास फ्लोअरवरती असते. त्याच्यानंतर 2 तास माझा वर्कआउट असतो, नंतर घरी जाते. पर्सनल ट्रेनिंग किती असतं दिवसभरात? दिवसभरामध्ये तरी हार्डली मध्ये 5 ते 6 होऊन जातात. अरे बापरे, म्हणजे खूप मोठं स्ट्रगल आहे. तर आज राजश्री मॅडमनी त्यांची पूर्ण सक्सेसफुल स्टोरी, त्यांची जर्नी ही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर केली आहे. मी म्हणजे सतत बोलतोय की एक सक्सेसफुल ट्रेनर, फिटनेस ट्रेनर कशाला म्हणतात, तर हे उदाहरण कधीही योग्य राहील. कारण तुम्हाला जर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल ऍज अ ट्रेनर म्हणून, तर तुमच्या जवळ खूप सारं नॉलेज असणं हे फार गरजेचं आहे. आणि राजश्रीला इथून पुढे खूप साऱ्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा खेळायच्या आहे, कारण तिला सपोर्ट पण चांगल्या व्यक्तींचा आहे. मी सुरुवातीला ज्यांचं नाव घेतलं ते मनीष आडविलकर सर असतील, दीपा सप्रे मॅडम असतील, अशा बऱ्याच जणांचा तिला सपोर्ट आहे. तिला पुढील वाटचालीसाठी आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हो, अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.